आयुरा. भैरव शांत होता, पण त्याने अंतिम घावासाठी तयारी केली होती. ते कधी देवेश आणि समीरच्या लक्षात येणार होतं काय माहीत. इथून पुढे थोड्या वेळाने रिक्षाचा ड्रायव्हर म्हणाला, भाऊ काहीतरी गडबड आहे. आपली रिक्षा पुढे जाऊ देत नाही आहेत. काय करायचं? कदाचित कोणीतरी अडवते तुम्हाला. तुम्ही एक काम करा, तुमच्या जवळच्या माणसाला कॉल करून ही कल्पना द्या. रिक्षावाला फारच हुशार होता. चेहऱ्यावरचे भाव न बदलता तो बोलला. तसा आयुष लगेच समीर आणि देवेशला कॉल केला. त्यानं कल्पना दिली, कुठे आहे तेही सांगितलं आणि लोकेशन शेअर केलं. मनात मात्र देवालाही सांगितलं, मला आणि माझ्या आयूला सुखरूप घरी घेऊन चल. आयुराने आयुषचं संभाषण ऐकलं तशी ती घाबरलीच. तिने आजूबाजूला बघितलं तर खरंच गाड्या होत्या. आयुषने लगेच तिच्या खांद्यावर हात टाकत तिला आश्वस्त केला. तिने तोच हात त्याचा आपल्या डाव्या हाताने घट्ट पकडला. तिला एरवी कधी भीती वाटली नसती, पण आता तशी परिस्थिती नव्हती. आयुषच्या पायाला लागलं होतं. ती प्रेग्नंट होती. अशा स्थितीत कसं लढायचं? तीही देवाला हात जोडू लागली. एक वेळ अशी आली की एक गाडी सरळ आडवी आली त्यांच्या. तसं रिक्षावाल्याने करकरचून ब्रेक लावला. आयुराला आयुषने पकडलं होतं म्हणून ती फक्त थोडीच पुढे झाली. आयुषने दुसऱ्या हाताने लगेच पुढचा दांडा पकडला आणि स्वतःलाही तिच्यासोबत सावरलं. इकडे समीर आणि देवेश लगेच निघाले. दोघांनी 2 बाईक काढल्या. आपापल्या साथीदारांना सोबत घेतलं. जिथे आयुष व आयुराच्या रिक्षेचं लोकेशन दाखवत होते तिथे जायला निघाले सुद्धा. कसंही करून आयुष आणि आयुराजवळ पोचायचंच होतं. समीरला जेव्हा कळलं की दोघं धोक्यात आहेत, त्याने कसलाच विचार न करता आपली बंदूक घेतली आणि बाईकला किक मारली. सुसाट वेगाने निघाला. त्याला दोघांची खूप काळजी वाटत होती. आपल्याला तिथे वेळेत पोचलं पाहिजे हे एकच त्याच्या डोक्यात घुमत होतं. 100च्या स्पीडने निघाला. त्याचं हृदयही तेवढ्याच गतीने पळत होतं. आपल्या लाडक्या बहिणीला पुन्हा काही प्रॉब्लेम नको म्हणून तो वाऱ्याच्या वेगानेच निघाला होता. भैरव आपलं प्लॅन सक्सेसफुल होणार म्हणून खुश होता. त्याच्या मनात काही वेगळंच दडलं होतं. देवेश आणि समीरला गाफील ठेवून त्याने हा प्लॅन खूप आधीपासूनच बनवला होता. पण इतके दिवस चान्स मिळत नव्हता. आज जेव्हा त्याच्या माणसांकडून त्याला कळलं की आयुराने आयुष बाहेर पडले आहेत, जेव्हा जेलमधला फोन वाजला तेव्हा भैरवदाने तुमच्यासाठी कॉल आहे जेलरने सांगितलं, तेव्हा भैरव ऐटीत फोन घ्यायला गेला. सर, मेरे अब्बा ॲडमिट है. अच्छा, तर तू छुट्टी ले, भैरवने सांगितलं आणि कॉल कट केला. जेलरने त्यांचं बोलणं ऐकलं होतं. त्याला आक्षेपार्ह काही वाटलं नाही, पण ही कोडी लँग्वेज होती. मेरे अब्बा म्हणजे इच्छित सावज, ॲडमिट है म्हणजे आपल्या जवळ आहे. तसंच भैरवचं उत्तर होतं. अच्छा, म्हणजे ओके, तो तू छुट्टी ले म्हणजे तुम्ही त्याला पकडा. हा त्याचा एक शूटर होता. शक्यतो तो बाहेर पडायचा नाही, पण आता पर्याय नव्हता. भैरवचा राईट हँड हॉस्पिटलमध्ये होता. त्याला बघायला सुद्धा कोणी गेलं नव्हतं, म्हणून तोही फिरला होता. त्याला मारण्यात वेळ घालवण्यापेक्षा आणि स्वतःकडे संशय ओढवून घेण्यापेक्षा भैरवने देवेश आणि समीरच्याच डुकऱ्यांनाच पकडायचं ठरवलं होतं. सहजासहजी तो जेलमध्ये अडकणार नव्हता. शेवटचा प्रयत्न तर तो नक्कीच करणार होता. पण तो आयुषला टार्गेट करेल असं देवेश, समीर आणि स्वतःही अजिबातच वाटलं नव्हतं. त्यामुळे ते याबाबतीत गाफीलच राहिले होते. त्यांना वाटत होतं भैरव एकतर पळून जायचा प्रयत्न करेल किंवा पुरावा नष्ट करायचा प्रयत्न करेल, म्हणून तर त्यांनी सगळीकडे सुरक्षा वाढवल्या होत्या.
पण त्याने तर त्याहून वेगळंच षडयंत्र रचलं होतं. त्याने आयुषला टार्गेट केलं होतं. समीरचा जीव नुसता कासावीस झाला होता आपल्या बहिणीसाठी. एकतर आयुरा प्रेग्नंट होती, त्यात आता तिच्यावर कोणतं संकट नको होतं. समीरचा बाईकच्या हँडलला पकडलेला हात थरथरत होता. सुगी, आयुष, तुम्हाला मी काहीच होऊ देणार नाही. मी येतोय लवकरच. समीर स्वतःशीच पुटपुटला. भैरवबद्दल त्याचा राग अजूनच शतपटीने वाढला होता. भैरव, हे तू चांगलं नाही केलंस. माझ्या सुगीच्या केसाला जरी धक्का लावलास ना, तर तुझं अस्तित्व मी स्वतःच्या हाताने नष्ट करेन, संपवेन त्याला. त्याने अजून गाडीचा वेग वाढवला. त्याच्या डोळ्यात राग उतरला होता. माझ्या बाबांना नाही वाचवू शकलो मी, पण त्याच्या बहिणीला काहीच होऊ देणार नाही हा भाऊ. त्या आधीच खंबीर उभा राहील. कुठेच थांबला नाही. फक्त कळलेल्या ठिकाणावर पोचायचं एवढंच त्याचं लक्ष होतं. इकडे अचानक एक गाडी रिक्षाच्या आडवी लागली तेव्हा रिक्षावाला सुद्धा घाबरला होता. दादा, पकडून बसा, त्याने लगेच सांगितलं. आपल्याला जमेल तसं त्याने ब्रेक लावत गाडीला सावरलं. आता पुढे काय, हा प्रश्न होताच. रिक्षातून आधी कोणीच खाली उतरलं नाही. कारण आयुराला एकटं ठेवून जायला भीती वाटत होती. ती प्रेग्नंट होती, त्यामुळे त्याला काळजी होतीच. तिला शांत करत तो आताच थांबला होता. आजूबाजूला गाड्या खूप दिसत होत्या. समोर एक गाडी होती, त्यातून काही गुंड लोक उतरत होते. हातात लोखंडी रॉड घेऊन रिक्षाच्या दिशेनेच येत होते. त्यांच्या प्रत्येक पावलागणिक आयुराचं हृदय जोरात धडधडत होतं. तिने आयुषचा हात घट्ट पकडला. तो अजूनच घट्ट केला जात होता. आयुष, मला भीती वाटते. आपल्या बाळाला हे लोक काही करणार नाहीत ना? तिचा दुसरा हात आपोआप पोटावर गेला. मी एकटी असती ना तर ह्या गुंड्यांची नक्कीच लढली असती, पण आता आपलं बाळ आहे माझ्यासोबत. मी त्याला काही होऊ देऊ शकत नाही. तिच्या डोळ्यातून आपोआप अश्रू ओघळू लागले. तिने आयुषचा हात अजूनच घट्ट केला. आयु, शांत राहा, मी बघतो. आयुष खाली उतरण्याचा प्रयत्न करत म्हणाला. पण आयुराला खूप भीती वाटली, त्यामुळे ती त्याला बाहेर जायला देतच नव्हती. आयु, मी त्यांच्याशी बोलतो, त्यांचं काय म्हणणं आहे ते तरी बघतो. त्यांनी आपली रिक्षा कोणाच्या सांगण्यावरून अडवली हे तरी कळेल आपल्याला, आयुष म्हणाला आणि कुबडीचा आधार घेत हळूच त्याने आपलं एक पाऊल बाहेर काढलं. आयुरा त्याचा हात सोडायलाच तयार नव्हती, तरी जबरदस्ती त्याने हात सोडून घेतला आणि बाहेर आला. त्यालाही राग होताच, फक्त सध्या तो पूर्ण बरा झाला नव्हता. हो, पण तो कमजोरही नव्हता. त्याच्याही डोळ्यात राग दिसत होताच. समोरून 4 माणसं येऊन सरळ उभी राहिली त्याच्यासमोर. या सर्वांसमोर एकदम भिंत बनून उभा राहिला तो. त्याच्या आईला तो काहीच होऊ देणार नव्हता. थोडा वेळ फक्त सांभाळायचं होतं, मग समीर आणि देवेश पोचणारच होते त्या ठिकाणी. भैरवच्या माणसांना ह्याचा अंदाज नव्हता की समीर आणि देवेश इथे पोचणार आहेत, पण हे आयुषला तर नक्कीच माहिती होतं. आयुषला हेही चांगलं माहिती होतं की या 4 जणांना तो पुरून उरणार नव्हता. ते 4 जण समोर येऊन कन्फ्यूज झाले. आपल्याला मिळालेला फोटो वेगळ्या माणसाचा आहे की काय? कारण त्यांना आयुष आणि आयुराचा फोटो मिळाला होता. सोबत रिक्षा नंबर सुद्धा होता. पण आता समोरचा माणूस जरा वेगळाच दिसत होता, म्हणून ते गोंधळले होते. कारण आयुषने उतरताना स्वतःचे केस विस्कटून टाकले आणि तोंड थोडं वाकडं केलं, त्यामुळे तो वेगळा दिसत होता. म्हणून त्याने उतरल्या उतरल्या त्याच्यावर कोणताच वार केला नाही. का थांबवली आमची रिक्षा? आयुषने तोंड वाकडं ठेवूनच बोलला.
रिक्षात आयुरा जीव मुठीत घेऊन देवाचा धावा करत होती. बाहेर गेल्या गेल्या नॉर्मल बोलण्याचा आवाज येत होता, म्हणून त्याने हळूच आपलं डोकं बाहेर काढून बघितलं तर आयुष त्या लोकांशी बोलत होता. काही नाही सर, आमचा गैरसमज झाला होता. आम्हाला एक आयुष नावाच्या ह्या माणसाला पकडायचं होतं, पण तुम्ही कोणी वेगळेच आहात. सॉरी, तुम्ही जा. त्या माणसाने जाताना त्याचा आणि आयुराचा फोटो दाखवला. तो बघून एक क्षण आयुषच्या काळजात एकदम धस्स झाला, पण त्याने चेहऱ्यावर तसं काही दाखवलं नाही. ते 4 जण पुन्हा आपल्या गाडीकडे निघून गेले. आयुष हळूहळू येऊन पुन्हा रिक्षात बसला. आता ती गाडी काढली की आपण इथून सटकणार, हाच विचार आयुष आणि आयुराच्या मनात चमकला. तू तुझा अवतार जरा बदल, केस वगैरे विस्कट. म्हणजे त्यांच्याकडे आपला फोटो आहे, त्याला मॅच नाही झालो तर आपण इथून सही सलामत सुटू, किंवा मग देवेश आणि समीर येईपर्यंत तरी आपण सुखरूप असू. आयुष पुन्हा रिक्षात बसता बसता म्हणाला. तसं आयुराने लगेच आपले केस विस्कळून टाकले. आता ती खरंच वेगळी वाटत होती. काहीच मारामारी न करता, काही नुकसान न करता ते तिथून निघून गेले होते आयुषच्या छोट्या हुशारीने. म्हणून आयुष मनातून खुश झाला होता. इतक्यात दुसरा माणूस परत आला धावत आणि त्या माणसाच्या कानात काहीतरी कुजबुजला. त्यांची गाडी काही हालेना. 5 मिनिटांनी गाडीत चढलेले ते 4 जण पुन्हा खाली उतरले. आयुष आणि आयुराकडे पुन्हा येऊ लागले. आत्ता यावेळी ते रागातच येताना दिसत होते. तसा आयुषसुद्धा आतून घाबरला. त्यांना आपलं खरं कळलं की काय? आयुरालाही आता भीती वाटू लागली. आयुष पुन्हा खाली उतरायला जाणार तर तिने पुन्हा जोरात हात घट्टच पकडून ठेवला. आयु, तू जरा चेहरा वेगळा कर, त्यांनी बघितल्यावर ओळखलं नाही पाहिजे, आयुष म्हणाला आणि सेम तसंच तोंड करून खाली उतरला. काय झालं? आयुषने समोरून येणाऱ्या 4 जणांना विचारलं. तुमच्यासोबत कोणी लेडी आहे का? आम्हाला त्यांना एकदा बघायचं आहे, ते 4 जण म्हणाले. तसं आयुष मनातून अजूनच घाबरला, पण स्वतःला सावरलं. तिची थोडी तब्येत ठीक वाटत नाही, पण डॉक्टरकडे चाललो आहोत, आयुष म्हणाला. ठीक आहे, आम्हाला फक्त एकदा खात्री करून घ्यायची आहे, मग तुम्ही जाऊ शकता, त्यातला एक माणूस बोलला. ठीक आहे, आयुष म्हणाला. आयुष पुन्हा रिक्षाजवळ गेला. मुद्दामच त्याने दुसऱ्या नावाने हाक मारली. अगं हरणी, बाहेर ये गं, आयुष जरा मोठ्यानेच म्हणाला. आता ही हरणी कोण म्हणून त्याही परिस्थितीत ते बघायला आयुरा बाहेर डोकावली. पण तिचा अवतार बघून ते समजून गेले की ती ही नाहीच, नाव पण वेगळंच होतं. म्हणून मग त्यांना आलेली शंका दूर झाली. पण त्यातला एक जण ह्या दोघांकडे नुसतं घुरकून बघत होता. अजूनपर्यंत काहीच बोलला नव्हता. खरं तर तोच भैरवचा निरोप घेऊन आला होता आपल्या हेडकडे. साहेब, काहीतरी गडबड वाटत आहे. हे तेच लोक आहेत असं मला वाटतं. आपण ह्यांना सोडून दिलं तर भैरव सर आपल्याला सोलून काढतील. त्यांनी केस विस्कटले आहेत थोडेसे आणि अवतार बदलले आहे, म्हणून आपल्याला वेगळे वाटत आहेत. कारण आयुषचा ॲक्सिडेंटमध्ये पाय जबरदस्त जखमी झाला होता, त्याला चालता येणार नव्हतं आणि हा माणूस पण कुबडी घेऊन चालतोय. आपण ह्यांना सत्य कळेपर्यंत मारहाण नाही केली तरी पकडून ठेवू. तो माणूस बोलतच होता की त्याच्या हेडचं आयुषच्या पायाकडे लक्ष गेलं. म्हणजे हाच? काय होईल पुढे? टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी येणारे पुढचे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताडे.
ह्या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्ही स्वतः लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.